मित्रांनो, इराण अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जग हे पॅनिक झालेलं आहे। अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं युद्ध केव्हा थांबेल। गॅस आणि पेट्रोलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? कारण की अनेक देश या सगळ्या गोष्टींना, या समस्यांना तोंड देत आहेत, झुंजत आहेत। म्हणून हा प्रश्न प्रत्येकाला पडणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या युद्धामुळे भारतावर किती खतरनाक परिणाम झालेला आहे आणि आपल्या भारतावर लॉकडाऊन सारखी परिस्थिती येणार आहे का? कारण की अशाच चर्चा संपूर्ण देशभर चालू आहेत। न्यूज पेपर, सोशल मीडियावर अशा गोष्टी व्हायरल होत आहेत, अशी चर्चा चालू आहे की भारतात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर कट माहिती घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत की परिस्थिती काय आहे। ताज्या चर्चेनुसार असं समजलेलं आहे आणि सूत्रांच्या हवालानुसार असं समजलेलं आहे की अनेक लोक, विद्यार्थी असतील किंवा जे कामगार लोक आहेत, जे मुंबई, पुणे, कोलकाता अशा शहरांमध्ये राहतात, त्या ठिकाणी हॉटेल्स आणि मेसमध्ये एकाच वेळी जेवण मिळत असल्यामुळे त्यांना अर्धपोटी राहावं लागतंय। मेसमध्ये 2 वेळचं जेवण आता एकच वेळ झालेली आहे। गॅसच्या किमती कुठे कुठे डबल झालेल्या आहेत। ब्लॅक मध्ये तर गॅस हंडी 3 ते 4 पटीने महागडी मिळत आहे। म्हणून जे मेस चालवणारे लोक आहेत त्यांना मात्र हे परवडण्यासारखं नाहीये। त्यांनी भावही वाढवलेले आहेत। इवन एकच वेळचं जेवण ते देत आहेत। दुसऱ्या शहरामध्ये शिकत असलेले विद्यार्थी किंवा जे लोक कंपनीमध्ये काम करत आहेत, ते लोक आता असा निर्णय घेत आहेत की आपण आपल्या गावी परत जावं। आता ही परिस्थिती सेम जेव्हा लॉकडाऊन लागला होता भारतामध्ये कोविड-19च्या वेळेस, तीच परिस्थिती होताना दिसत आहे। कारण की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संसदेमध्ये सांगितलं की कोविड-19च्या वेळेस जसं भारताने सिच्युएशन हँडल केली, सेम आपल्याला सतर्क राहावं लागेल आणि या पॅनिक परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला तोंड द्यावं लागेल। म्हणून सगळ्यांना एकच विचार पडलेला आहे की आपल्या देशामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? आता महागाईचा विचार जर केला तर महागाई वाढणं साहजिक आहे। कारण की जर तेल, पेट्रोलची कमतरता झाली तर आपल्यापर्यंत येणारे जे मटेरियल आहे, देशाच्या देशात असेल तरीही तेल महागडं झाल्यामुळे शिपिंग चार्जेस जास्त होतील आणि त्याच्यामुळे वस्तूंच्या किमती सुद्धा वाढतील। इवन तेल रेग्युलर पोहोचत नाही, शॉर्टेज झाल्यामुळे, तेल महागडं झाल्यामुळे आपल्यालाही तेल घ्यावं लागेल दुसऱ्या देशांकडनं। आणि जर दुसऱ्या देशांचा विचार केला तर आपला सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे रशिया, त्याच्याकडनं जर आपण तेल विकत घेतलं तर ते खूप महागडं आपल्याला पडत असतं आणि त्याच्यामुळे तेलही महागण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, लॉकडाऊन म्हणजे आपल्याला घरात तर बसण्याची गरज राहणार नाही, परंतु वस्तू महागड्या होतील हे मात्र निश्चित आहे। दुसरीकडे इराण अमेरिकेला त्याच्या शर्ती मान्य करायला लावत आहे। इवन अमेरिकेने कालच 25 मार्चला पाकिस्तानद्वारा 15 पेजेसचा एक अहवाल लिहून पाठवला, ज्याच्यामध्ये अमेरिकेने शर्ती अटी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की इराण जर युद्ध थांबवायला तयार नसेल तर आम्ही याच्याही पेक्षा खतरनाक हल्ले करू। परंतु इराण सुद्धा अमेरिकेला तगडा जवाब देत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की देशामध्ये खरंच लॉकडाऊनची परिस्थिती तयार होईल का, निर्माण होईल का? कारण की अनेक लोक घरी परतण्याचा विचार आता करत आहेत। त्यांना खाणं पिणं आता खूप महागडं झालेलं आहे त्यासाठी।